ग्रामसेविका दीपिका उगलमुगले यांची पिंपळे गावकऱ्यांना धमकी, 3 महिने दांडी, गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार, ग्रामसेविकाला निलंबित न केल्यास आंदोलनाचा इशारा। गेल्या 3 महिन्यापासून ग्रामपंचायत कार्यालयात न येणाऱ्या, आपल्या कर्तव्यास कसूर करणाऱ्या, जबाबदारी झटकणाऱ्या व गावकऱ्यांचे प्रश्न न सोडवणाऱ्या व श्री दिनेश वाघ शिपाई यांना धमकी देऊन खोटे आरोप करणाऱ्या, गैरवर्तन करणाऱ्या श्रीमती दीपाली अरविंद उगलमुगले ग्रामसेविका ग्रामपंचायत पिंपळे, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार यांना तत्काळ सेवेतून निलंबित करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पिंपळे येथील संतप्त गावकऱ्यांनी व बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आला आहे। मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना देण्यात आले आहे। यावेळी बिरसा फायटरचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, कोषाध्यक्ष पप्पावाया, जगदीश डुडवे, विजय पवार, दिनेश वाघ, पिंपळे शाखेचे गंगाधर पवार, शरद पवार, श्रावण वाघ, ईश्वर भील, एकनाथ पवार, राहुल वाघ, प्रवीण इशी, सागर वाघ, सागर पवार आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदनात म्हटले आहे की ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून तो गावातील महसूल गोळा करणे, प्रशासकीय योजना राबवणे आणि पायाभूत सुविधांची अंमलबजावणी यासारखी अत्यंत महत्त्वाची कामे पार पाडतात। ग्रामसेवक हा शासन व गावकरी यांच्यातील मुख्य दुवा आहे। गावातील जन्म, मृत्यू आणि विवाह यांची नोंद ठेवणे आणि रहिवासी दाखले, प्रमाणपत्रे इत्यादी आवश्यक कागदपत्रे देणे, ग्रामपंचायतच्या सर्व नोंदी, अहवाल आणि कागदपत्रे, महत्त्वाचे कागदपत्रे सुरक्षित ठेवणे, गावकऱ्यांचे प्रश्न सोडवणे, ग्रामसभेत उपस्थित होणाऱ्या गावकऱ्यांच्या समस्येचे निवारण करणे इत्यादी महत्त्वाची जबाबदारी असते। परंतु ग्रामसेविका श्रीमती दीपाली उगलमुगले ह्या गेल्या 3 महिन्यापासून ग्रामपंचायत कार्यालय पिंपळे येथे येत नाहीत। उलट ग्रामपंचायत कार्यालयात नियमितपणे काम करणाऱ्या श्री दिनेश वाघ शिपाई यांच्यावर खोटे आरोप करत धमकी देत आहे, असा गंभीर आरोप उपसरपंच घनश्याम मराठे यांनी केला आहे। दीपिका उगलमुगले ह्या आपली जबाबदारी झटकून कर्तव्यास कसूर करीत आहेत, तसेच गावकऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे बोलून व धमकी दमदाटी करून गैरवर्तन करत आहेत। हे ग्रामसेवक पदाला अशोभनीय वर्तन करत आहेत। हे ग्रामपंचायतच्या हिताचे नाही। तू समोर भेट, फक्त आता दाखवते तुला, तू विचार करून ठेव आता, असा धमकीचा मेसेज शिपाई दिनेश वाघ यांना ग्रामसेविका दीपिका उगलमुगले यांनी व्हॉट्सअपवर पाठवला आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, शहादा। मी मराठे घनश्याम इंदास, राहणार पिंपळे ग्रामपंचायत। तर मी उपसरपंच बोलतो घनश्याम मराठे। आमचा जो शिपाई आहे दिनेश लोटन वाघ हा ग्रामपंचायतीचं रेग्युलर काम पाहतो आहे। त्याचं कोणत्याही आतापर्यंत कोणताही आम्हाला त्रास झालेला नाही आहे। आणि आमचे जे ग्रामसेवक आहे दीपाली उगलमुगले मॅडम, हे जवळजवळ यांनी 3 महिन्यापासून ग्रामपंचायतीमध्ये अजून आलेले नाही आहेत। आणि ते दिनेशवर आरोप घेत आहे की शिपाई आम्हाला आरे रवीची भाषा करतो, पण ते तसं काही नसून हा जो दिनेश लोटन वाघ आहे हा रेग्युलर आपल्या ग्रामपंचायतीचं काम पाहतो आहे। त्याची कोणतीही चूक नसताना मॅडम त्याच्यावर आक्षेपार्थ आरोप करते। गावाची समस्या ते बघा, कमीत कमी इथं तर या तुम्ही ऑफिसला। आमची करकडीची विनंती करून सांगतोय मी तुम्हाला, एक माणुसकीच्या नात्यानं बोलतोय मी, एक गावातल्या व्यक्तीच्या नात्यानं बोलतोय मी। तुम्ही कमीत कमी इथपर्यंत तर या ऑफिसला। काय तुमच्यावर प्रेशर आहे का कोणाचा? मग तुम्ही एक अधिकारी माणसं आहात आणि तुम्ही जर इथपर्यंत येणार नाही तर मग आमच्या समस्या कोण सोडवणार? 100% बरोबर आहे तुमचं म्हणणं। तुम्ही एक तिथं मेन माणूस धरला जातो ग्रामपंचायतला, आणि तुम्ही जर हजर नाही राहणार तर मग आमचे काम कोण करतील मग? आम्ही फक्त शेतकरी माणसं आहेत। आम्ही आज येईल मॅडम, उद्या येतील मॅडम, आज येतील, असता भाऊ काही ना काही ऑफिसली काम असता म्हणून असता भाऊ काम काय, म्हणून आपण कोणाला बोलत नाही, येतील भाऊ बरोबर वेळेवर। पण मला तर 3 महिने झाले मॅडम, तर 3 महिन्यातला मला एक दिवस सुद्धा दिसले नाही तुम्ही, तर मग कसं काय होईल मग? हो हा मान्य आहे मला, तुम्हाला चार्ज दिला गेला इथला, तुमच्याकडे 3 ग्रामपंचायती आहेत,
पण कमीत कमीत पिंपळ्या गावाला या टायमाला येण्यात येईल भाऊ आपलं, तर ती वेळ तुम्ही फिक्स करायला पाहिजे ना. माझा वेळ किती आहे तर दुपारी असतो ना दादा, त्याच्यामुळे तुमची आणि माझी भेट झाली नसेल. आणि तिथे जिथे आजूबाजूला पोरं उभे असताना त्यांनाही विचारलं ना, मॅडम येते का नाही येते, छोटे छोटे पोरं सुद्धा सांगून देतील तुम्हाला बरोबर येते आहे, का नाही येत मॅडम. तुमचं म्हणणं बरोबर आहे. काय तुम्ही एकदम खरं बोलताय, इतकं खोटं बोलताय. ते आम्हाला काय ते तुम्ही आले नाही आले पण मला दिसले नाही त्याचं काय. हा मी पण गावातच राहतोय, मी शेतकरी माणूस आहे, काही नोकरी वर्गाचा माणूस नाही मी की ड्युटीला जातोय का कुठं जातोय, घरीच असतो मी. तर विषय झाला. आणि परत तुम्ही गावात 3 महिन्यात तुम्हाला चार्ज दिला गे आहे, तुम्ही गावात यायला पाहिजे ना एक दिवस तरी राऊंडला. नवीन सरपंच नवीन ग्रामसेवक आले असं कोणाला माहिती पडेल बरं, मला सांगा बरं मॅडम. नाही ते ठीक आहे, मी गावात आली नाही हे मी मान्य करते. मग माहिती कसं काय होईल जर गावातच तुम्ही आले नाही तर मग माहिती कसं काय होईल. एक दिवस तर राऊंड मारा कमीत कमीत, गावातली काय समस्या आहे ते बघा. आता पाण्याचा प्रश्न आहे, पाणी भेटत नाही लोकांना प्यायला. दादा पाण्याच्या बाबतीत एवढी कळकळीचं मी बघते ना, आणि ते माझे भाऊ बघतायत आणि ते लोटन दादा बघतायत ना, तेवढं कोणीच बघत नाहीये. हो तुम्ही 3 महिन्यात आलेत नाही तर तुम्ही कसं काय बघताय. तुम्ही हे पण मत आहे वरून. जरी मी इथे ना ऐकू जरी बघते ना, तरी तिथे सर्व व्यवस्थित लाईन लावण्याचं काम करते. चला ठीक आहे, नवीन पाण्याची टाकी बांधकाम झाली आपली, तिथे हँड वर्कलाच नाही दादा आपण अजून. राऊंड घेतलाच नाही तुम्ही तिचा, हा राऊंड मारलाच नाही तिच्याकडे. जाऊन आले ना, जाऊन आले तुम्ही, पाहिले बघितली, कसं काम झालंय. एकदम नादुरुस्त. मग त्याला कोण बोलवणार, आम्ही बोलवू त्याला कॉन्ट्रॅक्टरला. कॉन्ट्रॅक्ट जाता येणारच नाही दादा आता सध्या तरी. कसं काय येणार नाही, त्याचं गावाचं पेमेंट त्याचं पेमेंट काढूच नका ना तुम्ही, आता ग्रामपंचायत मधून देऊच नका ना. नाही ना दादा त्याचं पेमेंट. हा हो मॅडम पिंपळ्या गावातून लेटर गेल्याशिवाय त्याचं पेमेंट निघणार नाही. ग्रामपंचायत जोपर्यंत ठराव पास करत नाही तोपर्यंत त्याचं पेमेंट निघणार नाही. दादा आपल्याकडे त्याचा पेमेंटचा विषय नाही, तो खासदार मॅडमचा लेवलचा विषय आहे. आणि राहिला विषय पिंपळनेर पंचायत, आपण स्पेशल विषय देऊ शकतो पत्र. मग आणि त्याच्यानंतर आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला स्वतः साध्याला भेटलो, मग? त्यांनी आम्हाला 3 तास वेटिंग करायला लावली. मी आणि माझा भाऊ होतो, हा. 3 तास वेटिंग करायला लावली. तो आला नाही आणि त्याने एकच सांगितलं माझं बिल निघालेलं नाही म्हणे, मी कसं काय येऊ म्हणे. ते काम तरी व्यवस्थित झालंय का बघा तुम्ही. ते तार मारलेत त्याने, तार मारलेत.